नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. देशाच्या नव्या संसदेचं लोकार्पण किंवा उद्घाटन हे 28 मे 2023 ला होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि हाच मुद्दा विरोधकांना खटकलेला आहे आणि म्हणून जवळपास 19 ते 20 विरोधी पक्षांनी या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कार टाकलेला आहे. या लोकार्पण सोहळ्याला हे विरोधी पक्षातले नेते, त्यांचे खासदार जाणारच नाहीयेत. आता याचं कारण त्यांच्याकडनं असं सांगण्यात येतंय की नवीन संसद तयार होते, त्याचं लोकार्पण होतंय, याला काही आमचा विरोध नाही. लोकार्पण व्हावं, नवीन संसद जरूर व्हावी, सदस्यांची संख्या येत्या काळात वाढणार आहे, त्यामुळे ती गरजच आहे. पण हे जे लोकार्पण आहे हे पंतप्रधान यांच्या हस्ते नाही, तर ते देशाच्या राष्ट्रपती यांच्या हस्ते व्हायला हवं. कारण की सरते शेवटी आपल्या संसदेचे प्रमुख हे राष्ट्रपती असतात असा दावा या विरोधी पक्षांकडनं करण्यात येतोय. कारण राष्ट्रपती जेव्हा स्वाक्षरी देतात, ते जेव्हा अनुमती देतात, तेव्हा ही संसदेची अधिवेशनं भरवली जातात. अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुद्धा राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं सुरू होतं. त्यामुळे हा जो नवीन संसदेच्या लोकार्पणाचा मान जो आहे, सन्मान जो आहे, तो राष्ट्रपतींना देण्यात यावा. त्यांच्या हस्ते हे उद्घाटन व्हायला हवं अशी मागणी ही विरोधकांनी लावून धरलेली आहे. पण अर्थात ही मागणी काही केंद्र सरकारकडून मान्य झालेली नाहीये आणि हे जे लोकार्पण आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते होणार, यावर केंद्र सरकार ठाम आहे. पण विरोधकांच्या या आरोपांना काउंटर करताना किंवा खोडून काढताना भाजपचे नेते मात्र किंवा अगदी केंद्रीय मंत्री पण दाखले जे देत आहेत ते अगदी इंदिरा गांधी यांच्या काळापासून जे देतात की कसं इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी सुद्धा संसदेतल्या वेगवेगळ्या गोष्टींचं उद्घाटन केलेलं होतं. मग त्यावेळेला त्यांना राष्ट्रपतींचा विसर पडला का, किंवा त्यावेळेला त्यांना त्यांचा सन्मान आठवला नाही का, किंवा सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांनी सुद्धा देशाच्या काही राज्यांमधल्या विधिमंडळाचं लोकार्पण केलेलं होतं, उद्घाटन केलेलं होतं. मग तेव्हा त्या राज्यांच्या राज्यपालांना तो मान का देण्यात आला नाही, असे प्रश्न सुद्धा उपस्थित केले जातात. आणि म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत की याआधी नेमक्या अशा घडामोडी कधी घडलेल्या आहेत आणि देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं कधी उद्घाटन केलेलं होतं, तो किस्सा काय होता, तो सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे. नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. तर जसं मी आत्ता शेवटाला उल्लेख केला की इंदिरा गांधी यांच्या हस्ते महाराष्ट्र विधिमंडळाचं उद्घाटन झालं. पण अगदी जुन्या काळात जेव्हा अधिवेशनं भरत होती तेव्हा ते आत्ताचं आपण जे विधिमंडळ पाहतो तिथे काही ती अधिवेशनं भरत नव्हती. त्यावेळेला वेगळं विधान भवन होतं महाराष्ट्राचं आणि त्याला अगदी म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सीचा इतिहास आहे. ते ब्रिटिश काळातलं, ब्रिटिशकालीन ते इमारत होती. बेसिकली आत्ताचं जे आपण महाराष्ट्र पोलीस हेडक्वार्टर पाहतो, जिथे महाराष्ट्र पोलीस महासंचालक सुद्धा बसतात, त्याच इमारतीच्या ठिकाणी हे जुनं विधान भवन होतं. आणि 1862 मध्ये जेव्हा बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणून ही ओळखला जायचा हा परिसर, त्यावेळेला 1862 मध्ये इथे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची पहिली बैठक पार पडलेली होती, ज्यावेळेला सदस्य संख्या ही अवघी 10 होती. आता त्याच्यानंतर 1876 मध्ये इथे काउन्सिल हॉल जो आहे तो तयार करण्यात आलेला होता आणि तिथे ही सगळी अधिवेशनं जी आहेत ती भरवली जात होती. आणि 1928 मध्ये या काउन्सिल हॉलचा ताबा हा तत्कालीन सरकारने घेतलेला होता. आता त्याच्यानंतर साहजिकच आहे की कालांतराने सदस्यांची संख्या जी आहे ती वाढत जाते आणि म्हणून हा जो काउन्सिल हॉल जो होता त्याची जी रचना होती ती काही पुरेशी नव्हती एवढ्या सदस्य संख्यांना सामावून घेण्यासाठी आणि म्हणूनच एक नवीन विधान भवन हे तयार करण्यात यावं याची निकड भासली आणि त्या दृष्टीने नवीन विधान भवन तयार करण्याची तयारी जी आहे ती 1974 मध्ये सुरुवात झाली. म्हणजे ज्या वेळेला महाराष्ट्र स्थापित झालेला होता त्यावेळेला बॉम्बे प्रेसिडेन्सी नव्हती, महाराष्ट्र राज्याची निर्मिती सुद्धा झालेली होती. त्यामुळे साहजिकच आहे सदस्य संख्या जी आहे आमदारांची ती वाढू लागलेली होती आणि म्हणून एक नवीन विधान भवन तयार व्हावं अशी मागणी जोर धरू लागलेली होती. त्यावेळेला म्हणजे 1974 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक आणि त्यावेळेला जशी ही मागणी जोर धरू लागली त्याच्यानंतर त्यांच्या वसंतराव नाईकांच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम खातं सांभाळणारे होते शंकरराव चव्हाण, जे आता आपण अशोक चव्हाण ज्यांना ओळखतो त्यांचे वडील शंकरराव चव्हाण हे त्यावेळेला सार्वजनिक बांधकाम खातं सांभाळत होते. आणि म्हणून वसंतराव नाईकांनी या नवीन इमारतीची जी जबाबदारी आहे, त्याचं जे काही पाहणी गरजेची आहे, त्याचं फॉलोअप घेणं जे सगळं गरजेचं आहे, याची सगळी जबाबदारी ही शंकरराव चव्हाण यांच्याच खांद्यावर टाकली. आता माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी दिलेल्या एकदा माहितीनुसार की शंकरराव चव्हाण यांनी यासाठी काही अधिकाऱ्यांना मलेशियाला सुद्धा पाठवलेलं होतं की बिल्डिंगची टेक्निक कशी असावी, रचना कशी असावी, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जाणून घेण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना मलेशियाला सुद्धा पाठवलेलं होतं. आता 1974 मध्ये तर बांधकामाला सुरुवात झाली या विधान भवनाच्या, पण ते काही एका वर्षातलं काम नाहीये. साहजिकच आहे त्याला काही काळ लागला आणि या मधल्या काळामध्ये महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिले. स्वतः शंकरराव चव्हाण सुद्धा मुख्यमंत्री झाले, शरद पवार मध्यंतरीच्या काळात मुख्यमंत्री झाले, वसंतदादा पाटील सुद्धा मुख्यमंत्री झाले आणि जेव्हा बॅरिस्टर अंतुले हे मुख्यमंत्री होते त्यावेळेला 1981 मध्ये ही जी नवीन विधान भवनाची इमारत आहे ती तयार झालेली होती.
आता त्यावेळेला बॅरिस्टर अंतुले हे जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांची इच्छा अशी होती की देशाचे जे राष्ट्रपती आहेत ज्यांचं नाव त्यावेळेला ज्ञानी झैल सिंग यांच्या हस्ते या इमारतीचं लोकार्पण व्हावं अशी इच्छा ही अंतुलेंची होती। पण अंतुलेंच्या मंत्रिमंडळातले जे इतर सदस्य होते, जे मंत्री होते, त्यांची मात्र इच्छा होती की या नवीन इमारतीचं लोकार्पण हे देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते व्हायला हवं। त्यानुसार खरं तर इंदिरा गांधी यांना यासाठी तयार करण्यासाठी, त्यांचा होकार मिळवण्यासाठी त्यावेळेला सार्वजनिक बांधकाम खातं ज्यांच्याकडे होतं निलंगेकर, शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना इंदिरा गांधींना भेटायला सुद्धा पाठवलेलं होतं दिल्लीमध्ये। आणि त्याच्यानंतर इंदिरा गांधी या गोष्टीसाठी तयार सुद्धा झाल्या आणि त्या महाराष्ट्रात सुद्धा आल्या या इमारतीचं लोकार्पण करण्यासाठी। 19 एप्रिल 1981 हा दिवस ठरवण्यात आलेला होता या महाराष्ट्राच्या नव्या विधान भवनाच्या उद्घाटनाचा। इंदिरा गांधी त्यावेळेला देशाच्या पंतप्रधान या एक दिवस आधीच मुंबईत दाखल झालेल्या होत्या आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने किंवा एक रॉयल पद्धतीची जी तयारी असते या कार्यक्रमाची, भव्य दिव्य सोहळा ची जी तयारी असते तशा पद्धतीने मुंबई ही अख्खी सजवण्यात आलेली होती आणि अशा पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं होतं। पण सगळ्यात सरप्राइजिंग एलिमेंट ठरला तो म्हणजे की इंदिरा गांधी या अतिशय मराठमोळ्या वेशामध्ये आलेल्या होत्या हा उद्घाटन करण्यासाठी। म्हणजे त्यांनी अगदी नऊवारी साडी सुद्धा नेसलेली होती, डोक्यावरून पदर घेतलेला होता, जशा त्यावेळेला बायका असायच्या त्या दृष्टीने त्यांनी डोक्यावरून पदर घेतलेला होता, नऊवारी साडी असा मराठी वेशभूषा त्यांनी धारण केलेली होती आणि त्याच नऊवारी साडीमध्ये त्यांनी ही महाराष्ट्राची जी नवीन विधान भवनाची इमारत आहे त्याचं लोकार्पण सुद्धा केलेलं होतं। पण हा जो मुद्दा आहे हाच बरोबर भाजपकडनं उचलून धरण्यात येतोय की त्यावेळेला मग काँग्रेसला विसर पडला का, कारण त्याही वेळेला जर महाराष्ट्राच्या विधान भवनाचं उद्घाटन आहे तर जसं संसदेसाठी राष्ट्रपती आहेत तसं विधिमंडळासाठी राज्यपाल हे महत्त्वाचे ठरतात। मग त्यावेळेला महाराष्ट्राचे राज्यपाल होते OP मेहरा आणि मग त्यांना का नाही उद्घाटनासाठी बोलवण्यात आलं, त्यांना का नाही तो मान देण्यात आला, राष्ट्रपतींना का नाही तो मान देण्यात आला, असे सुद्धा प्रश्न हे आता भाजपकडनं विचारले जात आहेत। पण हा काही एकमेव प्रसंग नाहीये की ज्या वेळेला इंदिरा गांधींनी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्र विधान भवनाचं उद्घाटन केलं, तर इतरही अनेक वेळेला अशा गोष्टी घडलेल्या आहेत की ज्यावेळेला राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांनी नाही तर काँग्रेसच्या नेत्यांनी संसद किंवा विधान भवनाच्या इमारतींचं लोकार्पण केलेलं आहे। खास करून आपण आता इंदिरा गांधी यांच्या संदर्भातच बोलत होतो, तर इंदिरा गांधी यांनी सुद्धा संसदेची 1975 मध्ये संसदेची जी अनेक्स बिल्डिंग होती त्याचं लोकार्पण जे आहे ते इंदिरा गांधी यांच्या हस्ते झालेलं होतं, ना की देशाच्या राष्ट्रपतींच्या मार्फत। किंवा नंतर राजीव गांधी हे जेव्हा देशाचे पंतप्रधान झाले त्याही वेळेला संसदेमधली जी लायब्ररी होती त्याचं उद्घाटन हे सुद्धा पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांच्या हस्ते झालं, राष्ट्रपती यांच्या हस्ते झालं नाही। हा सुद्धा मुद्दा विरोधकांकडनं म्हणजे काँग्रेसचे विरोधक भाजपकडनं लावून धरला जातोय। पण यावर सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांचं मात्र म्हणणं आहे की ती काही संसदेची नवीन इमारत नव्हती, संसदेच्या इमारतीचा तो एक भाग होता आणि म्हणून ते पंतप्रधान यांच्या हस्ते करण्यात आलं। पण काँग्रेसचे नेते जसं की काँग्रेसचे राष्ट्राध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असू देत किंवा काँग्रेसचे खासदार शशी थरूर असू देत, या दोघांकडनंही दावे असे करण्यात येत आहेत की आपल्या जे संविधान आहे त्याच्यामध्ये सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे की पार्लमेंटचं हेड म्हणून जर कोण असेल तर ते देशाच्या राष्ट्रपती असतात, असा दावा हा काँग्रेसकडनं करण्यात येतो आणि म्हणून त्यांनाच हा मान सन्मान मिळाला हवा असे दावे हे काँग्रेसकडनं करण्यात येत आहेत। आणि पण इथे जेव्हा भाजप अशी उदाहरणं देतोय की इंदिरा गांधी आणि राजीव गांधींनीच पार्लमेंटमधल्या या काही बिल्डिंग असतील किंवा लायब्ररी असतील त्याचं उद्घाटन केलेलं होतं, तर त्यावर सुद्धा शशी थरूर यांचं म्हणणं आहे की तो एक संसदेतला छोटा भाग झाला, ती काही संसदेची अख्खी नवीन इमारत नव्हती। आता संसदेच्या एका नव्या इमारतीचं लोकार्पण होतंय आणि म्हणून ते राष्ट्रपतींमार्फत व्हावं अशी मागणी काँग्रेस करते असं शशी थरूर यांचं म्हणणं आहे। पण एवढ्यावरच गोष्टी थांबत नाहीये, तर भाजपने केवळ इंदिरा गांधी राजीव गांधींपर्यंत ते थांबलेले नाहीये, तर त्यांनी सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांची सुद्धा उदाहरणं दिलेली आहेत। मनमोहन सिंग हे तरी देशाचे पंतप्रधान होते, पण सोनिया गांधी या कुठल्या पदावर नसताना सुद्धा त्या कशा काही कुठल्या राज्यांच्या विधिमंडळाच्या लोकार्पणाला असू शकतात असे प्रश्न सुद्धा भाजपकडनं उपस्थित केले जात आहेत। कारण 2011 मध्ये ज्या वेळेला देशाचे पंतप्रधान हे मनमोहन सिंग होते, 2010 मध्ये खरं तर त्यावेळेला मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी या दोघांनीही मिळून तामिळनाडूमधली जी असेंब्लीची इमारत आहे त्याचं लोकार्पण म्हणजे तामिळनाडू लेजिस्लेटिव्ह असेंब्लीची जी सेक्रेटरीएट कॉम्प्लेक्स आहे त्याचं लोकार्पण जे आहे ते या दोघांच्या हस्ते करण्यात आलेलं होतं, जे की त्यावेळेला तत्कालीन तामिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या उपस्थितीत हे सगळा कार्यक्रम जो आहे तो पार पडलेला होता। मग त्यावेळेला तामिळनाडूच्या राज्यपालांचा विसर पडला का काँग्रेसला, हा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय। सोबतच 2011 मध्ये मणिपूरच्या सुद्धा
जी विधानसभेची जी नवीन इमारत होती त्याचं सुद्धा लोकार्पण जे आहे ते सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग या दोघांच्या हस्ते करण्यात आलेलं होतं। त्यामुळे याही गोष्टीवर जो आक्षेप आहे तो घेण्यात येतोय। सोबतच अगदी रिसेंट उदाहरण पाहायचं झालं तर 2019 मध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सुद्धा बिहारची जी असेंब्ली आहे, विधान भवन आहे, त्यातला जो सेंट्रल हॉल आहे त्याचं उद्घाटन हे बिहारच्या मुख्यमंत्र्यांमार्फत करण्यात आलेलं होतं। पण त्यावेळेला मग राज्यपालांना का बोलवण्यात आलं नाही हेही प्रश्न भाजपकडनं विचारण्यात येत आहेत। कारण की हीच सगळे जे नेते आहेत, मग नितीश कुमार असू देत किंवा काँग्रेस असू देत, याच लोकांनी आता नवीन संसदेच्या इमारतीच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलेला आहे। मग तुम्हीच भूतकाळामध्ये या गोष्टी कशा काय केलेल्या होतात हा प्रश्न मात्र भाजपकडनं विचारला जातोय। या सगळ्या वादावर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समधून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा। पण या वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधिमंडळाचा जो किस्सा आहे तो तुमच्यासमोर सांगण्याचा हा प्रयत्न होता। या सगळ्या घडामोडींसंदर्भात तुमच्या प्रतिक्रिया येत राहू देत आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि mumbaitak.in या आमच्या वेबसाईटलाही नक्की भेट द्या।